धनंजय देशमुखांनी अखेर 2 तासांनंतर पाण्याच्या टाकीवरील आंदोलन मागे घेतलं। जरांगे आणि बीड पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुखांनी आंदोलनातून माघार घेतली। आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, आम्ही न्यायाची भीक मागतोय। माझ्या भावाला मारलं त्या सगळ्या आरोपींना फाशी द्या, अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली। आम्ही शांततेत न्याय मागतोय पण न्याय मिळत नाहीये, असा आरोप संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिने केला। पोलीस तपासाबाबत आम्हाला माहिती मिळावी, पोलीस प्रशासन काय करतंय, असा सवाल वैभवीने केला। गाव आणि कुटुंब भीतीच्या छायेत आहे। तपासावेळी विश्वासात घेतलं नाही, मला कोणत्याच चौकशीला बोलावलं नाही, असा आरोप धनंजय देशमुखांनी केला। बीड हत्या प्रकरणावर गृहमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं आहे। काही गोष्टी समोर आल्याशिवाय कारवाई करता येणार नाही, असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय। दरम्यान ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होईल, असं महाजन म्हणाले। बीडमधील हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड आहे, त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न सरकारनं करू नये। मात्र सरकार कराडला वाचवण्याचा प्रयत्न करताय, असा आरोप अनिल देशमुखांनी केला। तर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली। खंडणी प्रकरणात गेल्या 13 दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार हे ठरणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबात वाल्मिक कराडचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नीनं कराड यांनी फोनवरून धमकी दिल्याचा उल्लेख जबाबात दिला होता, त्यामुळे पुरवणी जबाबात नाव असल्यानं कराड 302 चा आरोपी होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बीड खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला आज पुन्हा केज न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। न्यायालय आज पोलीस कोठडी सुनावणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड याचा सहभाग असल्याचं स्पष्ट आहे। असं असतानाही त्याच्यावर मकोका का लावला जात नाही, असा सवाल अंबादास दानवे यांनी केलाय। अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता प्रवीण घाडगे यांनी स्वतःच्या रक्तानं लिहिलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना त्वरित न्याय देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मुंबईच्या रंगशारदा सभागृहात शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडतीये। संध्याकाळी 5 वाजता ही आयोजित करण्यात आली आहे। खासदार श्रीकांत शिंदे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला घरचा आहेर देण्यात आलाय। देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हे एक त्रांगडच आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली असेल तर त्या जबाबदार कोण, असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आलाय। या दोन्ही आघाड्या निस्तेज आणि निष्क्रिय ठरत आहेत का, असं असेल तर देशासाठी हे बरं नाही, असं थेट भाष्य सामनातून करण्यात आलं। उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे आणि यावर टाळ्या वाजवणारे गुलाम आहेत, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। अमित शहांवरही टीका करण्यात आली। महाराष्ट्राच्या नेत्यांवर सडक्या शब्दांमध्ये बोलणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं राऊत म्हणाले। काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याच्या हालचालींना वेग आलाय। वरिष्ठांकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे। नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दरेगावी मुक्कामी आहेत, त्यावेळी त्यांनी साताऱ्यातील पर्यटन विकास आराखड्याबाबत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली।
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन आलाय. फोनवरून शिवीगाळ केल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. रोज धमक्याचे फोन येतात. महाराष्ट्रात हे काय सुरू आहे असा सवाल हाकेंनी केला. लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन करण्यात आलाय. जरांगे समर्थकांनी फोन करून धमकी दिल्याची माहिती लक्ष्मण हाकेंनी दिली आहे. चिपी विमानतळ सुरळीत सुरू न झाल्यास विमानतळाला कुलूप ठोकू असा इशारा वैभव नाईकांनी सरकारला दिला. याचाच नारायण राणेंनी समाचार घेतला. विमानतळाला टाळं लावून दाखवाच असा इशारा राणेंनी वैभव नाईकांना दिला.